तो देखिए ये भारत सरकार का मैसेज है और ये कह रहे हैं कि ये देखिए स्वदेशी तकनीक का उपयोग करते हुए कहीं ऐसा तो नहीं कि फ्रॉड मैसेज है। तुमच्या फोनवर आलेल्या मेसेजच्या शेवटी जर जी हे लेटर असेल तर तो गव्हर्नमेंटने पाठवलेला मेसेज असतो. मेसेजच्या शेवटी एस हे लेटर असेल तर तो सर्व्हिस मेसेज असतो, जसं की बँक अलर्ट. मेसेजच्या शेवटी जर टी आय हे लेटर असेल तर तो एक ट्रान्झॅक्शनल मेसेज आहे, जसं की बँक ओटीपी. आणि मेसेजच्या शेवटी जर पी असेल तर तो एक प्रमोशनल मेसेज आहे असं समजावं. आणि अशा प्रकारचे लेटर कोणत्याही मेसेजच्या शेवटी नसतील तर तो एक स्कॅम मेसेज असू शकतो. तर तुम्ही म्हणाल की स्कॅमर सुद्धा असे लेटर वापरून तुम्हाला मेसेज पाठवू शकतात, परंतु हे शक्य नाही, कारण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय अशा प्रकारचे मेसेज कोणालाच पाठवता येत नाही. स्कॅमर साठी हे शक्य नाही. म्हणूनच मित्रांनो एक लक्षात घ्या की गव्हर्नमेंटने स्कॅम कमी होण्यासाठी खूप महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. म्हणूनच हा महत्त्वाचा मेसेज तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.